देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काटोलमध्ये छत्रपती राजस्व अभियान अंतर्गत विशेष शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले। विविध शासकीय विभागांचे स्टॉल लावून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवांचा लाभ देण्यात आला। या कार्यक्रमाला काटोल नरखेडचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। एक संकल्प घेऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी ज्यांनी हाती घेतलेला आहे असे आमचे देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना सुद्धा या निर्वाचन क्षेत्राच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो, परमेश्वराला प्रार्थना करतो, कारण की येणारं भविष्य जे आहे, मी या ठिकाणी मुद्दामून नाही तर जे काही आज आपण पाहत आहोत त्यामधून एक मराठी माणूस उद्याच्या भारताचं नेतृत्व करणारा देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं आपल्यामधून जाणार आहे आणि त्या नेतृत्वाला आज वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो। देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीनं आपण पाहत आहोत की देशामध्ये 2014 पासून प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, भगिनींना शौचालय मिळालं पाहिजे, आयुष्यमानची योजना पाहिजे, शेतकरी सन्मान योजना पाहिजे, अनेक योजनांच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याचं काम आणि त्यामधूनही जगाच्या पाठीवर आपलं नाव मोठं करण्याचं काम 2047चा संकल्प ठेवून की भारत हा जगाच्या पाठीवर नेतृत्व करणारा देश असावा, अशा पद्धतीला युवा पिढीला सामोरं नेण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत आहेत। त्याच पद्धतीनं आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्प केलेला आहे का हा महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे, विविध क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये काम झालं पाहिजे, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण पाहत आहोत। ज्या गडचिरोलीला त्या ठिकाणी आपला भावंडामधून कोणी त्या ठिकाणी नोकरीला गेला, बदलीला गेला तर त्याचं सगळं कुटुंब त्या ठिकाणी त्या चिंतेमध्ये पडत होतं, त्या गडचिरोलीमध्ये गेलेला माणूस त्या ठिकाणी परत येणार की नाही, परंतु आज ती परिस्थिती बदलणारं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभल्यामुळे आज गडचिरोली सेवा देण्याकरता त्या ठिकाणी उत्सुक असलेले अधिकारी सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहत आहोत। तर हे परिवर्तन कशामुळे आहे? व्यक्तिमत्वामुळे हे परिवर्तन त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्याच पद्धतीने आपले लाडले पालकमंत्री आपण पाहिले आहे की राजस्व विभागामध्ये पहिले ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं, ऊर्जा खात्यामध्ये एक वेगळं विक्रम त्यांनी आपल्या नावाचा नोंदवलेला आहे। महसूल विभागाला परंपरागत त्या ठिकाणी पुरातनकालीन जे काही राजस्व अभियानाचे जे GR होते ते संपूर्ण बदलून लोकांना सोपं होईल अशा पद्धतीचं अभियान या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे। शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतीमध्ये जाण्याकरता पांढरा रस्ता मिळावा अशा प्रकारचं एक मोठं अभियान हाती घेतलं आणि आज आपल्याला पाहत आहोत की म्हातारा जेव्हा शेतामध्ये जात होता, मुलगा म्हणत होता की माझी मोटरसायकल शेतामध्ये जात नाही, मी त्या ठिकाणी शेतामध्ये येत नाही, अशा पद्धतीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला बदललेली दिसणार आहे। आपल्या क्षेत्रामध्ये 1103 पांनी आता या ठिकाणी आपल्याला काटोल तालुक्याच्या करायच्या आहे आणि 1226 पांनी नरखेड तालुक्याच्या करायच्या आहेत। या सगळ्या पांनी आपल्याला 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहे। त्या भागामध्ये हे काम करत असताना हे अभियानाच्या माध्यमातून आज जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। आमचे दिनेश भाऊ असो, शामराजी बाराई असो, आमचे समीर भाऊ असो, संदीप भाऊ असो, मंचकावर उपस्थित चंद्रशेखर चिखले, उकेजी चव्हाण, तिन्ही नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत या ठिकाणी, आमचे दोन्ही खंड विकास अधिकारी आहेत, दोन्ही BDO आहेत,